नमस्कार. 23वा श्लोक फार महत्त्वाचा आहे. शरीर विमोक्षणात प्राक यः कामक्रोधोद्भवं वेगम सोढुं शक्नोति स योगी स सुखी. असा अन्वय त्याचा. शरीर विमोक्षणात प्राक, शरीर सोडण्यापूर्वीच जो कामाचा आणि क्रोधाचा वेग सहन करू शकतो तोच योगी आहे, तोच सुखी आहे. प्रयत्न नक्कीच करायचा आहे. इच्छा कमी कमी करत जायची आहेत. ओवी क्रमांक 24. ओवी क्रमांक नव्हे, गीतेचा श्लोक क्रमांक 24. योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर ज्योतिरेवयः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. पुन्हा यो आलंय. यो म्हणजे यहा अंतःसुख असा तो संधी आहे. यो म्हणजे यहा अंतःसुख अंतराराम तथा अंतरज्योती एव. आता अंतचे 3 शब्द आले. यहा म्हणजे जो, सहा म्हणजे तो. उत्तरार्धामध्ये 6 शब्द येईल. यो म्हणजे यहा म्हणजे जो मनुष्य, अंतःसुखः आत्मानंदाच्या सुखात मग्न आहे. अंत म्हणजे आत्मधलं सुख. आत्मधलं सुख म्हणजे आत्मिक सुख, आत्मानंद, परमानंद, परब्रह्मरस. ह्या आत्मानंदामध्ये जो आत्मसुख सुखी आहे, जो आत्म्यामध्ये सुखी आहे. अंतराराम, अंतरामध्ये आत्म्यामध्ये जो रममाण होतो. राम शब्दाचा अर्थ रमयती इति राम, जो सगळ्यांना रममाण करतो. हो, काय सुंदर नाव आहे प्रभू रामचंद्रांचं. रममाण करतात. त्यांच्या रूपामध्ये पाहत राहावं असं वाटतं. सुंदर रूपडा. बालरूप तर फारच सुंदर. हो, गीत रामायणात काय सुंदर वर्णन करतात कवी. जे न देखे रवी ते देखे कवी. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर खेळे, असे ते वर्णन. कौसल्या माता, काय रूपडं आहे ते त्यांचं. रमयती, रमवतात हो सगळ्यांना. आबालवृद्धांना रमवतात. त्यांच्या गुणांनी, त्यांच्या रूपाने, त्यांच्या भक्तीने, त्यांच्या पराक्रमाने रमवतात भक्तांना. म्हणून राम. म्हणून जो मनुष्य आपल्या आत्मानंदामध्ये सुखी आहे, जो आपल्या आत्म्यामध्येच रममाण होतो, अंतर्राम. तथा म्हणजे त्याचप्रमाणे अंतरज्योती, ज्याला आत्म्यामध्ये एक तेजपुंज ज्योती प्राप्त झाली आहे. अंतरज्योती, आत्मप्रकाश ज्याला म्हणतात. आत्मज्ञान झालं की आतमध्ये प्रकाश असतो. सबंध आपाद मस्तक त्या देहामध्ये तो प्रकाश असतो. ती अंतरज्योती ज्याला प्राप्त झाली आहे, आत्मज्ञानाचा प्रकाश ज्याला प्राप्त झाला आहे. म्हणजे या माणसाची 3 विशेषण आहे. जो आत्म्यामध्येच सुख मानत आहे, जो आत्म्यामध्येच रममाण झाला आहे, आणि ज्याला आत्म्यामध्ये एक प्रकाश ज्योती प्राप्त झाली आहे. 6 म्हणजे तो मनुष्य योगी असतो. आणि ब्रह्मनिर्वाण, निर्वाण म्हणजे जातो, परब्रह्मपदाला तो जातो. आणि ब्रह्मभूतः अधिगच्छति, ब्रह्मनिर्वाणम अधिगच्छति. ब्रह्मपद, निर्वाण म्हणजे स्थान, ब्रह्मस्थानाला अधिगच्छति. आणि तिथे जाऊन काय होतो? ब्रह्मभूतः, ब्रह्मभूत होऊन जातो. सायुज्य पावतो परब्रह्माशी. परब्रह्मपदाला तर जातो, पण तिथे वेगळा नाही राहतो. तो परब्रह्माशी सायुज्य पावतो. काय सुंदर आहे, किती सुंदर आहे हे सगळं. आहे कठीण, पण आपल्याला आज कळतं तरी हे आपलं भाग्य श्रोते हो. कोणता मनुष्य? ह्या म्हणजे जो आपल्या आत्मानंदामध्ये सुखी असतो, आत्म्यामध्येच जो रममाण असतो, आणि ज्याला एक आत्मज्ञानाची ज्योती अंतरात प्राप्त झाली आहे, तो योगी मनुष्य ब्रह्मपदाला जातो आणि तिथे परब्रह्माशी एकरूप होतो. ब्रह्मभूतः भवते, परब्रह्माशी एकरूप होतो. नाहीच ना पुन्हा जन्म नाही, मरण नाही, काहीच नाही. मस्त परब्रह्मरूप होऊन 14 भुवनांच्या क्रियाकर्म पाहत राहायचं भाग्य त्याच्या नशिबी येतं. ओवी क्रमांक, आता श्लोक क्रमांक 25. सुंदर आहेत. व्यासमहर्षींचे गीतेचे श्लोक अप्रतिम आहेत. श्लोक क्रमांक 25. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः
छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. असे योगी कोणते? जे आत्मानंदामध्ये सुख मानतायत. बाहेर पाहायची गरज नाही, डोळे उघडायची गरज नाही असे. नंतर अंतराराम, आत्म्यामध्ये जे रममाण होतात. एंटरटेनमेंट त्यांना तिथेच मिळते. आपल्याला लागतात एंटरटेनमेंटची वेगवेगळी साधनं. संगीत लागतं, नृत्य लागतं, नाट्य लागतं, खाद्य लागतं, पर्यटन लागतं, सगळं लागतं. आपल्याला एंटरटेनमेंट लागते. आणि त्याला आपण एक कोंडच नाव देतो, रसिक आहोत आम्ही. जीवनाचा सगळ्या अंगांनी आम्ही उपभोग घेतो. रसिक असणं केव्हाही चांगलं, पण त्या उपभोग घेण्यामध्ये अलिप्तता असेल तर त्याचं बंधन तुम्हाला पडत नाही. प्रत्येक तुमच्या छंदामध्ये तुम्ही जर लिप्त होत गेलात तर त्याचं बंधन पडत जातं. त्या इच्छा तीव्र तीव्र होत जातात. इथे हे लोक कसे आहे? अंतराराम, तिथेच रममाण होतात. आत्मानंदामध्येच रममाण होतात. पुढे अंतर्ज्योती, आत्मज्ञान प्राप्त झालंय. आत्मज्ञान प्राप्त झालंय त्यामुळे त्या प्रकाशामध्ये विस्फारित दृष्टी करून ते कदाचित पाहत असावे. कारण अंतरामध्ये इतका सहस्त्र सूर्यांचा प्रकाश त्यांना दिसत असेल. परब्रह्माचा प्रकाश आहे म्हणजे तो नक्कीच तेजपुंज प्रकाश असेल. म्हणून म्हटलं ना गीतेत, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. एनम म्हणजे याच्याकडे, या आत्म्याकडे कोणी लोक आश्चर्यवत पश्यती, पाहतात आश्चर्याने, कारण ती ज्योती तेजपुंज आहे ना. म्हणून इथे म्हटलं आहे, जो मनुष्य आत्मज्योतीकडे पाहण्यात मग्न झालेला आहे असा योगी मनुष्य परब्रह्मपदाला जातो आणि परब्रह्माशी एकरूप होऊन जातो. म्हणजे बघा, अंतरदृष्टी किती महत्त्वाची आहे. अंतरदृष्टी खूप महत्त्वाची. श्रोते हो, तिकडे वळायचं आहे. ओवी क्रमांक 25. लभंते, वाचलाय मी श्लोक. लभंते, असे हे योगी काय करतात? लभंते म्हणजे त्यांना प्राप्त होतं. लभ धातूचा अर्थ प्राप्त होणे. ब्रह्मनिर्वाण, परब्रह्माचं स्थान प्राप्त होतं. कोणाला? ऋषयः क्षीणकल्मषाः. ते ब्रह्मनिर्वाणम अधिक ऋषयाः. ऋषयः ऋषीचा, ऋषी शब्दाचं बहुवचन आहे ते. ऋषी शब्दाचं कवी कवी कवयः, ऋषी ऋषी ऋषयः. असे हे जे ऋषी असतात त्यांना ऋषी म्हटलंय. श्रोते हो, असे जे परब्रह्मपदाला पोचतात असे ते ऋषी ब्रह्मनिर्वाणम लभंते, परब्रह्मस्थान ते प्राप्त करतात. कसे? क्षीण कल्मषाः. कल्मष म्हणजे पाप, क्षीण म्हणजे नाहीशी झालेले. ज्यांची पापं नाहीशी झाली आपोआप होतात, नाहीशी आपोआप होतात. जे अंतरात्म्यामध्ये सुख मानतात, जे अंतरात्म्यामध्ये रममाण होतात, ज्यांना अंतर्ज्योती प्राप्त झाली त्यांची पापं नष्टच होतील ना. होतीलच ना. मध्यान्हीचा सूर्य असल्यावर कुठे तो खद्योतो द्योतते तावत. तो तोपर्यंतच काजवा चमकतो, जोपर्यंत सूर्य नाही. एकदा का सूर्य आला की काजवा नाही, चंद्र नाही, कोणीच नाही. तसं एकदा का ती आत्मज्योती अंतरामध्ये प्रगटली की काहीच नाही. काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मोह नाही, पापं सगळी धुतली जातात. म्हणून पाप धुतले गेलेल्या हे ऋषी जे असतात योगी, हे ब्रह्मपदाला लभंते म्हणजे प्राप्त करतात. आणखी कसे आहेत ते त्यांची विशेषण आहे. छिन्नद्वैधा, द्वैध म्हणजे द्वैत त्यांचं संपलेलं असतं. द्वैत, आपण द्वैताने परिपूर्ण भरलेलो आहोत. सुख दुःख, लाभहानी, यश अपयश, जय पराजय, ऊन पाऊस, हे सगळी द्वैत आहे. सत्य असत्य, हे द्वैतामध्ये आपण जगतो आहोत. त्यांना द्वैत नसतं, द्वैताच्या पलीकडे गेलेले असतात, अद्वैत. तर छिन्नद्वैधा, ज्यांचं द्वैत संपलेलं असतं. द्वैत म्हणजे त्यांना कोणतं द्वैत असतं की माझं शरीरात हा जो जीवात्मा आहे हा एक वेगळा आहे,
आणि बाहेर परमात्मा वेगळा आहे हे द्वैत त्यांना माहितीच नसतं. एकच आहे, एकच आहे, एकच आहे. बाहेरचा परमात्मा, माझ्यातला प्राण एकच आहे असं त्यांचं द्वैत संपलेलं, असं अद्वैत त्यांच्याजवळ असतं. म्हणजे माझा जीवात्मा आणि बाहेरचा परमात्मा वेगळा आहे हे द्वैत त्यांचं संपलेलं असतं. यतात्मनः, आत्म्याला त्यांनी प्रयत्नपूर्वक वश केलेलं असतं. यतमध्ये यमधातू आहे. आत्म्याला संयमित केलेलं असतं. सर्वभूतहि ते रताः, सगळ्या प्राणीमात्रांच्या कल्याणामध्ये सतत मग्न, सतत मग्न, सतत मग्न. आधी सांगितलं आहे आत्म्यानंदात मग्न असतात, आत्म्यामध्ये रममाण होतात, आणि आता सांगताय सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणात मग्न असतात. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की जेव्हा ते त्यांचे असतात, ध्यानात मग्न असतात, तेव्हा ते आत्मानंदात मग्न असतात, तेव्हा ते आत्म्यामध्ये रममाण असतात, तेव्हा ते अंतर्ज्योती निहाळत असतात. पण त्यांनाही काही दैनिक आपले व्यावहारिक व्यवहार आहेतच ना, त्यांची अन्निकं आहेतच ना. सकाळी उठणे, नदीवर स्नानाला जाणे, सूर्याला अर्घ्य देणे, त्याच्यानंतर कंदमुळं फळं खाणे, नंतर शिष्यांना अध्यापन करणे, ही कामं आहेतच ना त्यांची. ही व्यावहारिक कामं करत असताना ते सगळ्या प्राणीमात्रांच्या कल्याणात मग्न असतात. वेदांचं अध्यापन जर शिष्यांना ते करत असतील तर शिष्यांचं कल्याण होईल असा उपदेश ते करतात. केवळ वेद शिकवून 40 मिनटं वेद शिकवून पिरियड संपला असं नाही आहे. त्यांना आयुष्यात उभं राहण्यासाठी कल्याणाचा मार्गही ते देतात. झाडावरची फक्त पिकलेली फळं खाली पडलेलीच ते खातात, तेव्हा पक्ष्यांशी त्यांची भाषा बोलतात, झाडांना गोंजारतात, फळांना गोंजारतात, फुलांना गोंजारतात, त्यांना आपला ऊर्जा स्पर्श देतात. असे सगळ्या प्राणीमात्रांच्या कल्याणात ते एरवी मग्न असतात. कोण? हे योगी. अर्थ पुन्हा एकदा पहा. असे आता ते ऋषींची विशेषण पहा. क्षीणकल्मषः चिन्नद्वैदा यतात्मानः सर्वभूते ते रताः ऋषया ब्रह्मनिर्वाणं लभन्ते. क्षीणकल्मषः, पाप धुतले गेलेले, द्वैत संपलेले, आत्म्याला वश केलेले, सर्व प्राणीमात्रांच्या सतत कल्याणातच मग्न असलेले असे हे ऋषी परब्रह्मपदाला त्यांना परब्रह्मपद लभन्ते म्हणजे प्राप्त होतं. अधिगच्छती म्हणजे ते जातात, ती गोष्ट वेगळी आहे, जातात ते. पण इथे त्यांना मिळतं, घेवसता येती माऊलींच्या शब्दात. ते परब्रह्मपद त्यांना शोधत शोधत येतं. कुठे 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 शोधत शोधत येतं. आपल्याला जन्मोजन्मी शोध घ्यावा लागतो कुठे परब्रह्मपद, त्यांना शोधत तिथे येतं. म्हणून म्हटलं आहे त्यांना ब्रह्मनिर्वाणम लभन्ते, त्यांना परब्रह्मपद प्राप्त होत असतं. सुंदर श्लोके श्रोते हो हे 23, 24 आणि 25. याच्यावर माऊलींची ओवी क्रमांक 129 आपण पाहू. ज्ञानियांच्या हनठाई याची मातही किरणाही, देही देहभावजीही सोश केले. ज्ञानियांच्या हन म्हणजे उत्तम, ज्ञानी लोकांच्या ठाई म्हणजे ठिकाणी, ज्ञानी लोकांच्या ठिकाणी हन म्हणजे अगदी योग्य उत्तमरित्या याची मातही, याची वार्ताच नाही. मात म्हणजे वार्ता, विषय, हकीकत. याची मातही नाही, मात म्हणजे वार्ता, याची म्हणजे कोणाची? विषयांची. ज्ञानी लोकांच्या ठिकाणी या विषयाची बात पण नाही, विषयाची वार्ता पण नाही, विषयामधला व पण नाही. किर म्हणजे खरोखर. ह्या ज्ञानी लोकांच्या ठिकाणी विषय या शब्दातला व सुद्धा येतच नाही. देही देहभाव जिही स्ववश केले, आपल्या देहातले सगळे देहभाव त्यांनी स्वतःच्या वश केलेत. भाव म्हणजे अर्थ. सगळे शब्दांचे विषय जे आहेत त्यांनी, इंद्रियांचे विषय, शब्द स्पर्श रूप रस गंध, त्यांनी स्वतःच्या अधीन केलेले असतात. ओवी क्रमांक 130. जया ते बाह्याची भाष, नेणिजेची निशेष, अंतरी सुख एक आधी. जया ते बाह्याची भाष, बाहेरची भाषा. आलो पुन्हा आपण. बाह्यदृष्टी सोडायची, बाह्यदृष्टी सोडायची. जया ते बाह्याची भाष, बाहेरची भाषा. हां, नेणिजे म्हणजे जाणत नाही हे ज्ञानी लोक, बाहेरची भाषा जाणत नाही. म्हणजे आपले ज्ञानेंद्रिय जे असतात ना, ते बाहेरच्या जगाशी भाषेत बोलत असतात. त्यांच्या डोळे दृश्य पाहत असतात विश्वातलं, म्हणजे विश्वाशी ते बोलत असतात. कान सगळ्या विश्वातलं
ऐकू नये असं काही संगीत तेही ऐकत असतात, म्हणजे ते विश्वाशी बोलत असतात. आपल्या लोकांच्या बाबतीत आपले ज्ञानेंद्रिय विश्वाशी बोलत असतात. पण हे जे योगी आहे यांना ही भाषा माहितीच नसते, की इंद्रियांनी बाहेर जावं ही भाषाच त्यांना माहिती नसते. म्हणून जया ते बाह्याची भाष नेणीजे म्हणजे न जाणीजे, निशेष म्हणजे पूर्ण अजिबातच त्यांना बाहेरचं भाषा माहीत नसते. अंतरी सुख एकादी, आता हा निशेष शब्द अंतरीला जोडायचा आहे. अंतरी सुख, अंतरातच ते निशेष सुख, सगळं सुख ते अंतरातच पाहतात. त्यांना सुखासाठी बाहेरच्या जगाशी इंद्रियांना बोलावं लागतच नाही. म्हणजे बाह्य भाषेत ते इंद्रियांना सुख मिळवू देतच नाहीत. म्हणजे बाह्य जगात त्यांना सुख दिसतच नाही. निशेष सुख कुठे असतं त्यांचं संपूर्ण सुख? अंतरामध्ये, अंतरामध्ये असतं. पुन्हा पुन्हा माऊली सांगतात श्रोते हो, हे मी नाही सांगत आहे. बाह्यदृष्टी खरोखर कमी केली पाहिजे. बाह्यदृष्टी खरोखर कमीच केली पाहिजे. प्रवासात सुद्धा आपल्याला, पर्यटनाला जातो प्रवासात सुद्धा आपल्याला खिडकीपाशी पाहिजे असतं. खिडकी पाहिजे. फ्लाईटमध्ये सुद्धा खिडकी पाहिजे, बसमध्ये सुद्धा खिडकी पाहिजे. कारण बाह्य पाहायचं असतं ना. निसर्ग पहा ना तुम्ही. पण एकदा का तुम्ही वानप्रस्थाश्रमात आले की असा एकांत मिळाला, डोळे मिटून बसा, डोळे मिटून बसा. हे जे आहे निसर्ग पाहणे फारच सुंदर आहे. पण आपण जेव्हा खिडकीतनं बाहेर पाहतो गाडीतून, तेव्हा आपण फक्त निसर्ग डोळ्यापुढून जात असतो आपल्याला. त्याच्यावरती आपण विचार नाही करत. त्या निसर्गाचे विचार आपण डोक्यात जाऊ देत नाही आणि मनात विचार नाही करत आपण, की अरे काय सुंदर आहे, या परमेश्वराची लीला काय अगाध आहे, काय सुंदर झाडं, काय सुंदर फुलं, कसं हे निळं आकाश. फक्त रवींद्रनाथ टागोर असा विचार करतात आणि ओळी मांडतात. ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, हरी भरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन, ये किस कवी की कल्पना का चमत्कार है. असे विचार आपल्या मनात येतात का? आपण तिथे परमेश्वराची आठवण करतो का? नाही. म्हणून त्या निसर्ग दर्शनामध्ये फारसं तथ्य नसतं. अर्थ पुन्हा एकदा पहा, की या योगी लोकांना बाहेरची भाषा नसते, त्यांना सगळं सुख हे अंतरातच मिळत असतं. इत्यलम.